जनादेश वृत्त वाहिनी न्यूज चैनल ने अपना 15वां स्थापना दिवस बड़ी धूमधाम से वाशी के साहित्य मंदिर सभागृह में मनाया। आपको बता दें कि कार्यक्रम के मुख्य अतिथि लोकप्रिय विधायक गणेश नाइक रहे। तो वही कार्यक्रम अध्यक्ष वरिष्ठ संपादक महेश महात्रे, प्रमुख अतिथि पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, नवी मुंबई मनपा के पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना के सर चिटलिस प्रदीप वाघमारे, रिपब्लिकन सेना के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाज मियां पटेल, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग के अशासकीय सदस्य सुरेश शिंदे, कामगार नेता और नवी मुंबई कांग्रेस के प्रवक्ता रविंद्र सावंत, आरपीआई मराठा आघाड़ी के प्रदेशाध्यक्ष बाला साहेब मीरजी, जनादेश के संपादक सुरेश पाटिल और भारी संख्या में पत्रकार और सामाजिक जगत के लोगों की मौजूदगी रही। कार्यक्रम में मौजूद प्रमुख लोगों के हाथों से जनादेश वृत्त वाहिनी के 2024 के नए साल के कैलेंडर का विमोचन भी किया गया। तो ही कार्यक्रम में सामाजिक, खेल और पत्रकारिता जगत में बेहतर सेवा देने वालों को पुरस्कार देकर सम्मानित भी किया गया। विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर स्वामी को सिंधु ताई सपकाल सामाजिक पुरस्कार 2024 दिया गया। तो वही खेल के क्षेत्र में राष्ट्रीय पिस्टल निशानेबाज कुमारी अवनी अलंकार कोहली को एकलव्य खेल पुरस्कार 2024 से सम्मानित किया गया। पत्रकारिता के क्षेत्र में बेहतर प्रदर्शन करने वाले सरकारनामा के वरिष्ठ पत्रकार मारुति कंदले को रवीश कुमार द रियल जर्नलिज्म अवार्ड 2024 से सम्मानित किया गया है। इस अवसर पर विशेष रूप से उपस्थित सामाजिक, राजनीतिक और पत्रकारों का सम्मान जनादेश न्यूज चैनल की ओर से किया गया। जनादेश न्यूज चैनल की 15वीं वर्षगांठ समारोह में उपस्थित अतिथियों ने जनादेश न्यूज चैनल के संपादक सुरेश पाटिल और उनकी टीम को शुभकामनाएं दी। इस मौके पर जनादेश न्यूज चैनल की पत्रकारिता की जमकर सराहना की गई। इस पर देखिए हमारी ये खास कवरेज। जनादेश वृत्त वाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनास उपस्थित कार्यक्रम अध्यक्ष महेश महात्रे सर, ज्येष्ठ संपादक, माजी विरोधी पक्षनेते दशरथजी भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस प्रदीपजी वाघमारे, कामगार नेते रविंद्र सावंतजी, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सदस्य सुरेशजी शिंदे आणि रिपब्लिकन सेना प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेलजी आणि उपस्थित मान्यवर, त्याचबरोबर येथे जमलेले पत्रकार आणि आमचे मित्र परिवार। जनादेश वृत्त वाहिनीचा 15 वर्षाचा प्रवास ज्याप्रमाणे जयप्रकाश अगरवाल म्हटलंय त्यांनी जवळून पाहिलेला आहे। असे कित्येक जण उदाहरण आहेत त्यांनी जनादेश वृत्त वाहिनीचा प्रवास जवळून पाहिलेला आहे। जनादेश वृत्त वाहिनी एक चेंबूरच्या एक छोट्याशा विभागातून सुरू केलेली ती आज मुंबई, नवी मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रभाव पडत आहे। आज आपण 15वा वर्धापन दिन साजरा करीत असताना एकच गोष्ट खंत वाटते की जे जयप्रकाश अगरवाल यांनी बोलून दाखवली की श्रमजीवी पत्रकार हा एखादी वृत्तवाहिनी असते, युट्यूब चॅनल असतं, एखादा आपला साप्ताहिक पेपर असतो, तो घेऊन समाजामध्ये चालत असं समाजाचं चित्र घडामोडी समाजासमोर आणि प्रशासनासमोर आणत असतो। त्याचबरोबर तो राजकीय नेते मंडळी जे आहेत जे समाजाचे कार्य करतात ते समाजामध्ये पोहोचवण्याचं कार्य हे श्रमजीवी पत्रकार करीत असतात। पुढे या श्रमजीवी पत्रकारांच्या मागे त्या घटकांना उभं राहणं काळाची गरज आहे। मला कल्पना आहे की इथे जे उपस्थित मान्यवर आहेत हे सगळं त्यांच्या मागे उभे आहेत। समाजातील राजकीय नेते मंडळी त्यांना बातम्या फक्त प्रकाशित करण्यासाठी तो पत्रकार हवा असतो, पण त्याचं जे उदरनिर्वाह आहे त्याकडे त्याचं दुर्लक्ष होत असतं। तर
त्यांचं सहकार्य मिळणं ही काळाची गरज आहे असं मला वाटते. आज आपण 15 वर्धापन साजरा करण्याकरता जे इथे उपस्थित आहात त्याबद्दल मला अत्यंत होत आहे. मला कल्पना आहे की आपण पाहुण्यांचं भाषण ऐकण्याचे आतुर असणार आहे, कारण वेळही भरपूर झालेला आहे. तर मी इथे थांबतो. धन्यवाद. 15वा वर्धापन दिवस सोहळा जनादेश वृत्तवाहिनी, संपादक सुरेशजी पाटील. वृत्तवाहिनी जनादेश यांचे संपादक सुरेश पाटील यांच्याविषयी मी जे बोललो की प्रश्न असं की आजकाल एकेकाली प्रिंट मीडियाचा जमाना होता, नंतर आला इलेक्ट्रॉनिक मीडिया, आता आला सोशल मीडिया. कोणी म्हणो न म्हणो आज प्रिंट मीडिया 10% राहिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणखी 20% झाला, 30%, राहिलेला 70% सोशल मीडिया झालेला आहे. देर इज नो सेन्सर, तिथे कोणाचं नियंत्रण नाही. आणि त्याच्यामुळे त्या अशा परिस्थितीत कट टू ज्याला जीव घेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. परंतु जनादेशच्या बाबतीमध्ये मी एक सांगेन की त्यांनी खोट्या बातम्या कधी दिलेल्या नाही. अतिशय जबाबदारीनं वृत्तांकन केलं, एकूण चित्रीकरण केलं आणि समाजातल्या वाईट गोष्टी असतील त्यांना चिमटे काढण्याच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न केला. कोणाला ज्याला पण जखम करण्याचं काम सुरेश पाटलांनी केलेलं नाही हे मी आत्मविश्वासाने सांगतो. सिंपल साध्या जीवनशैलीमध्ये जगण्याचा सुरेश पाटलांचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे ते काय म्हणजे एखादा वृत्तपत्र म्हणजे असं म्हणजे एखादा ज्वाला प्रज्वलित होते आणि कालांतराने ती विझून जाते. सुरेश पाटलांचा जनादेश स्लोली प्रगती करत चाललेला आहे आणि त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जनादेशच्या या 15व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी हीच गोष्ट सांगू इच्छितो की आता माध्यमांना क्षेत्राची सीमा नाही आहे. माध्यमं ही पूर्णपणे विश्वात्मक झालेली आहेत. म्हणजे मी जो शब्द वापरला की ग्लोकल, म्हणजे जे लोकल आणि ग्लोबलचा जो संयोग आहे, तुम्ही स्थानिक पातळीवरून जरी तुमचं चॅनल प्रसारित करीत असाल तरी ते जगभर जात असतं. त्यामुळे आता माध्यमांना सीमा उरलेल्या नाही आहेत आणि जे चांगलं काम करणारे आहेत, चांगल्या पद्धतीने लोकांचे प्रश्न मांडणारे आहेत, या व्यासपीठांची आपल्या समाजामध्ये जास्त गरज आहे. कारण ज्या पद्धतीने आपण बघतो की माध्यमांचं सुद्धा व्यावसायीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि काही माध्यमं ही फक्त आणि फक्त प्रस्थापित वर्गासाठी तयार झालेली किंवा प्रस्थापित वर्गाला कॅटर करणारी आहेत. या पार्श्वभूमीवर जनादेशसारख्या व्यासपीठांची आपल्याला गरज आहे, जेणेकरून स्थानिक प्रश्न आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेता येऊ शकतील. त्यामुळे जनादेशचा हा 15वा वर्धापन दिन मी त्या टप्प्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानतो की अशा वृत्तवाहिन्या, असे व्यासपीठ महाराष्ट्राच्या सगळ्या नागरी भागामध्ये निर्माण झाले पाहिजेत. मी पुन्हा एकदा जनादेशच्या या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. प्रदीप भाई माना साहब, जिस तरह से आप जो भी मुद्दा उठाते हैं, चाहे टोल प्लाजा का हो, चाहे आम जन का हो, आम जन की जो है आवाज बन चुका है जनादेश वृत्तवाहिनी. तो सर ऐसे संपादक 15वां वर्धापन दिवस सोहळा क्या कहना चाहेंगे? आज जनादेश वृत्तवाहिनीचा 15वा वर्धापन दिन या निमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की जनादेश हे महाराष्ट्राच्या हिताच्या, महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या बातम्या दाखवत असतं, अभ्यासपूर्वक बातम्या दाखवत असतं. त्यामुळे किती जरी कॉम्पिटिशन आलं, किती जरी सोशल मीडिया किंवा यूट्यूबर्स आले तरी अशा पारखी चॅनलला जनता आवर्जून वाव देईल आणि भविष्यात त्यांना एक मोठी संधी मिळेल. त्यामुळे जनादेशच्या संपादकांनी, पाटील साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी जसं 15 वर्ष काम केलेलं आहे तसंच इथून पुढे करावं. निश्चितच त्यांच्या या चॅनलला 150 वर्ष झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांच्या कार्याची दखल ही संपूर्ण मीडिया घेतल्याशिवाय राहणार नाही. वर्धापन दिवस सोहळा, संपादक श्री सुरेशजी पाटील. आनंद वाटला मला की आज 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्धापन दिन साजरा करतायत. सुरेश पाटील हे स्वतः मालक चालक आहेत आणि संपादक आहेत आणि
स्वतः प्रत्येक कार्यक्रमाच्या साठी स्वतः ते उपस्थित राहतात. कामगारांचा प्रश्न असो किंवा छोट्या मोठ्या घरातल्या जनतेच्या समस्या असो, आणि सर्व कार्यकर्त्याला जनादेशसारखा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि ह्या चॅनेलमधून उपयोगी कामं व्हावीत याची आम्ही त्यांच्याकडून अशा अपेक्षा ठेवतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. चैनल सब लोग निकलते हैं, लेकिन वो चैनल टिकाना बहुत बड़ी बात होती है. आज सुरेश पाटिल जी जनादेश के माध्यम से आज 15 साल से कंटिन्यू कार्यक्रम कर रहे हैं और वो चैनल चला रहे हैं. इससे कोई बड़ी बात हो नहीं सकती है. इसलिए हम जनादेश चैनल को मेरी तरफ से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. सर, यहाँ पे जो पुरस्कृत किए गए हैं आज, उनके लिए क्या कहना चाहते नहीं, पुरस्कृत किए सुरेश पाटिल जी हर माध्यम से हर पार्टी के, पत्रकारिता के, सामाजिक खेल ऐसा सब उपक्रम के खिलाड़ी रहने दो, पार्टी के समर्थ नेता रहने दो, और सबके लिए वो पुरस्कार रखते हैं, शुभेच्छाएं देते हैं, उनका सत्कार करते हैं. ये उनका एक दिलदारपना है. इससे ज्यादा मैं कुछ नहीं कह सकता हूँ. इसलिए संपादक श्री सुरेश पाटील संपादक आहे. जनादेश या वृत्तवाहिनीचे 15वे वर्ष रेग्युलर व्यवस्थित पद्धतीने चालले. त्यांना आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. असेच काम त्यांचे परिपूर्ण चालावे अशा शुभेच्छा.